MMRDAच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मेट्रो मार्गांचा आढावा। सर्व मेट्रोंची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करण्याचे दिले आदेश। इंदू मिल स्मारक वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचं टार्गेट। सागरी सुरक्षा आणि अवैध मासेमारीची आता ड्रोनच्या माध्यमातून निगराणी। 9 जानेवारीपासून ड्रोनच्या वापराला होणार सुरुवात। अवैध मासेमारी आणि परदेशी मासेमारी करणाऱ्यांवर होणार कारवाई। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस। प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस। सोमवारी होणार सुनावणी। उत्पन्न वाढीसाठी एसटी महामंडळाची अनोखी शक्कल। उद्दिष्टापेक्षा अतिरिक्त उत्पन्न देणाऱ्या चालक वाहकांना एसटी वाढीव उत्पन्नातून 20% प्रोत्साहन भत्ता देणार। वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिकवर कारवाई पुन्हा एकदा कडक करण्याचा निर्णय। हॉटेलांसह बाजारांमध्ये झाडाझडती। प्रतिबंधित प्लास्टिक दिसल्यास कारवाई होणार। ऊसतोड मजुरांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून पैसे मागितले तर बिलातनं कपात होणार। कारखानदारांचा ऊसतोड कामगारांना इशारा। बहुतांश कारखान्यांनी पत्र काढत दिला इशारा। शिक्षकांवर शाळेव्यतिरिक्त कामाचा भार कमी करण्याचा शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा संकल्प। शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भुसेंनी बोलावली बैठक। लवकरच शिक्षक संघटनांची बैठक बोलवत समस्यांवर तोडगा काढणार। देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा हापूस आंब्याला युनिक कोड देण्याचा निर्णय। हापूस आंब्याच्या नावाने बोगस आंब्यांच्या विक्रीला पायबंद घालण्याकरता निर्णय। आता भारतीय सैन्य दलामध्ये देखील रोबोटचा वापर केला जाणार। शस्त्रसाठा दळणवळण करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येणार। पुण्यातील नो युअर आर्मी मेळाव्यात पाहायला मिळाली रोबोटची झलक। भिवंडीमध्ये धीरेंद्र शास्त्रींच्या कार्यक्रमात भाविकांची गर्दी वाढल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहता धीरेंद्र शास्त्री स्टेजवरून निघून गेले। धावपळीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही। जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची जामिनासाठी हायकोर्टामध्ये याचिका। सुजित पाटकर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा निकटवर्तीय। कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी संजय मोरेच्या जामीन अर्जाची सुनावणी पूर्ण। संजय मोरेच्या जामिनावर 10 जानेवारीला निकाल। संजय मोरेला जामीन देऊ नये मुंबई पोलिसांची मागणी। कल्याणमधील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचं प्रकरण। आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुढची सुनावणी 18 जानेवारीला। अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या 2 बांगलादेशी नागरिकांना अंधेरी MIDC पोलिसांकडून अटक। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांची वाढवली धरपकड। मुंबईत पुन्हा एकदा मराठी तरुणावर अन्याय। मराठी तरुण कामावर टिकत नाहीत म्हणत नोकरी नाकारली। मुंबईच्या मरीन ड्राईव्हमधील राधेश्याम कंपनीतला प्रकार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब। खासदार नारायण राणेंच्या नावाचा वापर करत अंधेरीत एका महिलेची फसवणूक। मुलीला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली 45 लाख उकळल्याचा महिलेचा आरोप। गुन्हा दाखल। नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातनं 5 दिवसांच्या बाळाची चोरी। घटनेनंतर रुग्णालयामध्ये खळबळ। महिला बाळाला घेऊन जातात CCTV मध्ये कैद। या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। पिझ्झा खाणाऱ्यांनी सावध होण्याची गरज। पिझ्झामध्ये चाकूचा तुकडा आढळला। पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातील इंद्रायणी नगरमधली घटना। नागपुरात आयफोन खरेदी करण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने केली घरफोडी। मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। मुलाला आयफोन घेण्याची इच्छा असल्यानं घरफोडी केल्याची माहिती। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत ACP ऑफिसच्या समोर मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अंधेरी पोलिसांकडून अटक। आरोपींकडून चोरीचे 120 मोबाईल जप्त। उद्या मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि डाऊन मार्गावर धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक। त्यामुळे CSMT वरून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावर वळवणार। पश्चिम रेल्वेवर उद्या चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक। या कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावरून चालणार। काही उपनगरी गाड्या रद्द होणार। हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी आणि डाऊन मार्गावर ब्लॉक। CSMT ते पनवेल बेलापूर डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार। पनवेल ते ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवाही रद्द राहणार। बायोमेट्रिक हजेरीसाठी पालिकेचे अधिकारी कर्मचारी वेळेआधीच रांगेत उभं राहत असल्याचं निदर्शनास। त्यामुळे वेळेपूर्वी कार्यालय सोडल्यास पालिकेकडून कारवाई होणार। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 58 बेकायदा इमारतींना दिलासा। महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती। महापालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या इमारती। नंदुरबारमध्ये स्टेट बँकेचं बनावट नियुक्तीपत्र देत तरुणाला 12 लाखांचा गंडा। फसवणुकीच्या प्रकारात एका पोलीस अधिकाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती। फसवणुकीचा गुन्हा दाखल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।